नांदगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज नागरी पतसंस्थेचे तब्बल 1 कोटी रुपयांचे टीव्ही मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या संस्थेचे व्यवस्थापक भास्कर झालटे यांनी गुरुवारी दिनांक 25 नाशिक जिल्हा बँकेचे प्रशासक प्रतापसिंग चव्हाण व व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील यांच्या दालनात नग्न आंदोलन केले। या आंदोलनामुळे जिल्हा बँकेत एकच खळबळ उडाली। जिल्हा बँकेची आर्थिक घडी विस्कटल्यानंतर अनेक ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अडकून पडल्या आहेत। एकीकडे बँकेचे वरिष्ठ अधिकारी तुपाशी तर ठेवीदार उपाशी असल्याचे चित्र सध्या जिल्हा बँकेत आहे। ठेवी मिळत नसल्याने ठेवीदार त्रस्त झाले आहेत। नांदगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज नागरी पतसंस्थेचे व्याजासह 1 कोटी रुपयांचे ठेवी जिल्हा बँकेत अनेक वर्ष अडकून पडले आहेत। बँकेचे व्यवस्थापक भास्कर झालटे यांनी वेळोवेळी बँकेत पाठपुरावा केला, मात्र त्यांना प्रतापसिंग चव्हाण व व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील यांच्याकडून नेहमीच आश्वासने मिळत गेली। त्यानंतर भास्कर झालटे यांनी विभागीय सहनिबंधक विलास गावडे यांच्याकडे देखील पाठपुरावा करत तक्रार केल्या, परंतु त्यांच्या तक्रारीची जिल्हा बँकेतील कुणीही दखल घेतली नाही। परिणामी झालटे यांनी त्रस्त होऊन टोकाची भूमिका घेत गुरुवारी प्रशासक प्रतापसिंग चव्हाण यांच्या दालनात निवर्षण होत नग्न आंदोलन केले। मी भास्कर विष्णू झालटे मनमाडला छत्रपती शिवाजी महाराज पतसंस्थेचा व्यवस्थापक आहे। आमच्या पतसंस्थेचे नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये 95 लाखाहून अधिक ठेवी 2016 पासून अडकलेले आहे। सातत्याने इथून मागच्या वर्षापर्यंत आम्हाला दर वर्षाचं जे एफडीचं व्याज होतं ते व्याज ते सातत्याने द्यायचं। चालू वर्षी चालू महिन्यामध्ये आमचं व्याज जे आहे ते 3 लाख रुपये व्याज घेणं बाकी आहे आतापर्यंत। ते व्याज घेण्यासाठी मी बँकेत आलो असता आरटीजीएस चे चेक जमा केले असता प्रशासक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हे म्हणतात की आम्ही तुम्हाला जून पर्यंत व्याजाचे पैसे सुद्धा परत देऊ शकत नाही। आमच्या ठेवीदारांशी व्यवहार करण्यासाठी आमच्या पतसंस्थेत आज पैसे शिल्लक नसल्यामुळे मी आज ह्या सर्व त्रासास 2016-17 पासून वैतागून कंटाळून आजपर्यंत जिल्हा बँकेला मी 1000हून अधिक अर्ज केले। या सर्व वैतागून मी माझे कपडे काढलेले आहे। मला यांना थोडीशी लाज वाटावा, शरम वाटावा, प्रशासनाला, सहकार खात्याला, जिल्हाधिकाऱ्याला आणि मुख्यमंत्र्याला थोडी लाज वाटावा का ह्या बँकेला त्यांनी काहीतरी निधी दिला पाहिजे। शासन प्रशासन प्रत्येक जण वर हात करतंय, कोणीच जिल्हा बँकेकडे लक्ष देत नाहीये। जिल्हा बँकेचे जे माजी संचालक आहे हे जिल्हा बँक बंद व्हावा याच्यासाठी नवस करत फिरू राहिले किंवा वेगवेगळे प्रकार करू राहिले। तर ही जिल्हा बँक बंद करण्यासाठी लोक वेगवेगळे प्रकार करत आहेत। या सर्व प्रकारास कंटाळून वैतागून मी आज प्रशासनाला जाग यावा, माझ्या पतसंस्थेत जमा असलेल्या ठेवीदारांना रिटर्न देण्यासाठी मला पैसे मिळावा म्हणून मी आज इथं वस्त्र काढून आंदोलन करतो आहे। तरी जर मला वेळेस आजच्या आज पैसे नाही मिळाले चेक बनवून तर मी या पंख्याला दोरी अटकून मी स्वतः आत्महत्या करणार आहे, हे मी तुम्हाला आता लाईव्ह बाईट मध्ये सांगतोय। भास्कर झालटे यांनी अचानक नग्न आंदोलन केल्याने बँकेतील अधिकाऱ्यांची धावपळ उडाली। यावेळी भद्रकाली पोलिसांना प्राचारण करण्यात आले, मात्र नग्न आंदोलन करून देखील ठेवीदारांना केवळ आश्वासन मिळत असल्याचा आरोप झालटे यांनी केला आहे। ठेवीदारांच्या ठेवी जिल्हा बँकेने आता तरी द्याव्यात अशी मागणी ठेवीदारांकडून केली जात आहे। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।